हाय, विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सगळ्यात आहे दादांचं मनापासून स्वागत. म्हणजे ना आम्हाला आहे ना, मला नाही, आमच्या घराला, आमच्या परिवाराला 2-3 दिवसापासून एक गिफ्ट आलं. म्हणजे आमच्याच घराला नाही तर पूर्ण गावामध्ये गिफ्ट वाटले बरं का. पत्रिका बी किती छान आहे बघा. आणि गिफ्ट याच्यामध्ये मला व्हिडिओ म्हणजे करायला आहे ना भीती वाटत होती बरं का. कारण दुसऱ्याबद्दल व्हिडिओ करायचं म्हणलं ना, माणूस जरा शिकायचं दचकत व्हिडिओ करतं. पण म्हणलं जाऊ द्या, काय हरकत नाही. कारण एखाद्याने जर असं काही चांगलं वागलं, चांगलं केलं ना, तर मनाला लय भारी वाटतं बरं का. आणि शक्यतो आहे ना, म्हणजे असं एखाद्याचं कौतुक जर करायची संधी जर भेटली ना माणसाला, खरंच मनापासून एखाद्याचं कौतुक करावं असं वाटतं बरं का. पण मग तिकडून भीती पण वाटते, एखाद्याला व्हिडिओ काढले तर त्यांचं आवडलं नाही असं पण वाटतं. पण म्हणलं जाऊ द्या, चला मरू द्या, जे होईल ते होईल. तर हे गिफ्ट आणि ही लग्नपत्रिका आमच्या गावचे सरपंच, त्यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून त्यांनी हे गिफ्ट वाटले बरं का. जन कोण आलं बघू ना, म्हणून त्यांनी ना संपूर्ण गावाला गिफ्ट वाटले बरं का. घरोघर गिफ्ट वाटले. आणि पत्रिका बी आणि आग्रहाचं निमंत्रण बी, की जेणे म्हणजे लग्नाला यावं म्हणून बरं का. कोण जाना. आणि शक्यतो आहे ना, श्रीमंत लोक आहे ना गरिबाला असं मोजित नसतात बरं का. म्हणजे असं किंमत देत नाही, असं गिफ्ट देणं, पत्रिका अशी एवढी मोठी पत्रिका देणं, मोठ्याला पत्रिका देत नाही. तर मोठे लोक आहे ना, मोठ्या लोकांना भारी भारी मोठ्या मोठ्या पत्रिका देतात. आणि गरिबाच्या लोकांना आहे ना, अशा एवढ्या मिनी पत्रिका नसतात ते छोट्या, त्या देतात. जे पैशाने श्रीमंत मनाने भिकारी असणारे लोक आहे ना, ते असं करतात. आणि जे मनाने श्रीमंत पैशाने श्रीमंत असणारे लोक आहे ना, ते असं गरीब श्रीमंतीमध्ये भेदभाव धरत नसतात बरं का. जानू, ए जानू. असंच आमच्या गावचे सरपंच शिवाजी काका बरं का, त्यांनी म्हणजे ते तसे ते मनाने एवढे चांगले ना, ते सरपंच पदावर आहेत याचा त्यांना इतकुसा सुद्धा गर्व नाही बरं का. आणि इतकं सुद्धा श्रीमंतीचा त्यांना असा गर्व ना अभिमान नाही आहे. सगळे म्हणजे असं गोरगरीब कुणी बी असो, सगळ्यांसंग आहे ना एकदम असं हसूनच बोलणार. आणि एकदम शांत स्वभावाचे. कधी जर आपण म्हणजे काही कारणांती ग्रामपंचायतीकडे जाणं झालं, म्हणजे ग्रामपंचायत तिथंच आहे, सेतू कार्यालय तिथंच आहे, पोस्ट ऑफिस तिथंच आहे, आणि तलाठी ऑफिस पण तिथंच आहे. नेमत्या कारणाने जर जाणं झालं ना, कधी पण हसून असं एकदम नम्रतेने बोलतील बरं का. त्यांच्या चेहऱ्यावरती ना त्या सरपंच पदाचा, श्रीमंतीचा नखभर सुद्धा गर्व नाही. अशी माणसं गाव पातळीवर जर कुठल्या पदावर जर असले ना, खरंच मनापासून गावातल्या लोकांना लय चांगलं वाटतं. हां. आणि ते ना म्हणजे स्वभाव मन त्यांचं एवढं चांगलं आहे ना, कधी पण कुठल्या पण गरिबासंग, असं श्रीमंत लोकांसंगच फक्त आदराने प्रेमाने बोलणं वागणं असं नाही बरं का. गरीब माणसाला सुद्धा तेवढंच नम्रतेने वागते ते. ही गोष्ट त्यांची मला लय आवडते बरं का. कधी जर जाणं बिणं झालं ग्रामपंचायतीकडनं, तर एकदम हसूनच बोलणार, काय काम काढलं, कसं काय आले, असं आवाजावं घालतील. आपण त्यांच्यापेक्षा एवढे लहान असून आवाजावं घालतील. आणि गिफ्ट म्हणतात तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते काय गिफ्ट दिलं आणि काय नाही, आणि लग्न किती तारखेला आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते बरं का मी. तर प्रत्येक माणसाला असं वाटतं बरं का, श्रीमंत लोकांनी ना गरिबाचा आदर कदर केलं ना, तर गरिबाच्या मनाला लय चांगलं वाटतं. आणि किती श्रीमंत असू द्या आणि गरीब कसा बी असू द्या, तो श्रीमंत पुढे ना नम्रतेनेच बोलन, नम्रतेनेच वागल. त्या गोष्टी तर त्या श्रीमंताला कावडीभर काही वाटणार नाही बरं का. त्याला त्याच्या चेहऱ्यावरती पैशाचा, फुगिरीचा, जहागिरीचा घमंड असतो. अशी क्वचितच लोक असतात की त्यांना गरीब लोकांनी त्यांना असं आदराने वागवल्यानंतर त्यांच्या मनाला चांगलं वाटणार आहे. असंच आमच्या गावचे शिवाजी काका आहे ना, ते पण म्हणजे सरपंच आहे बरं का. आपण आपली कुठली बी तक्रार सांगितली ना, तर ते म्हणजे ऐकतात. शक्यतो सरपंच पदावर कोणी असलं कुठल्या बी गावामध्ये, गरिबांनी कुठली तक्रार घेऊन गेलं ना,
तर ऐकत नसतात लोक, असं खेड्यागावामध्ये असतं. तसं शहरामधलं नाही सांगता येणार. पण ग्रामपंचायत म्हणलं की त्या एरियामध्ये त्या ऑफिसमध्ये जायला बी ना खेड्यागावातल्या बायकांना आहे ना भीती वाटते, लाज वाटते. पण असं जर मोकळ्या मनाचे, मोठ्या मनाचे माणसं जर असले ना, तर अशा ठिकाणी जायला माणसाला भीतीही वाटत नाही, लाजही वाटत नाही बरं का. खरंच असं जर सगळेच लोक जर वागले असते ना, कुठल्या बी पदावरचे म्हणजे, तर किती भारी झालं असतं. पण तसं नसतं बरं का. शक्यतो सरकारी लोक, एखाद्या सरकारी खुर्चीचा अधिकारी असला म्हणा, त्याला त्या गोष्टीचा इतका अभिमान, इतका गर्व असतो. कुठलं काम जर सरकारी आपण जर करायला गेलो ना, ते असं तुच्छ लेखतात बरं गरीब लोकांना. म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून न घेणं, त्यांच्या बोलण्याला इग्नोर करणं, अशी लोक असतात. पण काही काही लोक बी ना अशी इतकी चांगल्या मनाचे असतात ना, जसे की आमचे शिवाजी काका, आमच्या गावचे सरपंच. मला त्यांचा अनुभव आहे, त्याच्यामुळे ना हे गिफ्ट दिलं म्हणूनच नाही बरं का, योगायोग आला त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल व्हिडिओ काढण्याचा, म्हणून मी व्हिडिओ काढला. कारण आहे ना, एकदा पाण्याची तक्रार घेऊन गेले होते ना मी त्यांच्याकडं, तर त्यांनी 3-4 दिवसातच अशी सोय केली की जागेवर आमच्या घरच्या नळांना प्यायचं पाणी यायची सोय केली बरं का. नाही तर पहिलं वापरायचं पाणी एकीकडं, प्यायचं पाणी एकीकडं. प्यायच्या पाण्यासाठी इतके भांडणं व्हायचे सार्वजनिक नळावर ना, भेटलं तर भेटलं पाणी, नाही तर नाही पण भेटायचं एक एक दिवशी बरं का पाणी, असं होतं. तेव्हापासून म्हणजे त्यांचा स्वभाव काय आहे काय नाही ते मला अनुभवायला भेटलं बरं का. कुठल्या बी माणसाने ना, कुठल्या बी पदाचा आहे ना गर्व, अभिमान बाळगला नाही पाहिजे ना, असं मला वाटतं बरं का. कारण माणसं येतीन जातीन, पद येईन जाईन, पण कुठला बी माणूस त्या पदावर असणारं, त्यांनी केलेलं कुठलं बी कार्य आहे ना, चांगलं कार्य माणसाच्या मनातून जात नसतं, असं थोडक्यात बोलण्याचा उद्देश आहे बरं का माझा. बोलन तेवढं थोडंच असतं बरं का चांगल्या माणसाबद्दल. आणि मी तुम्हाला हे दाखवते. आता काय माहिती कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय कसं नाही गिफ्ट, ते दाखवते. असं पॅकिंगमध्ये आलेलं आहे गिफ्ट. आणि शक्यतो मोठे लोक गरीबाला जुमानत नाही बरं का, असं गिफ्ट फिफ्ट काही दे नाही, असं मानित नाही. तो असं चौरंग टाईप आहे बरं का, असं असं आहे थोडक्यामध्ये. म्हणजे हे गिफ्ट आहे ना, असं इतर कामाचं नाही, पण गणपती वर्षानुवर्ष याच्यावरती गणपती बसलं जाईल एवढं मजबूत आणि एवढं दंडम आहे बरं का गिफ्ट. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी गरीब श्रीमंत असं कसलाच भेदभाव न करता घरोघर स्वतः येऊन, स्वतः लग्नाची पत्रिका देऊन, आमंत्रण देऊन आणि सगळ्यांच्या हातात हे गिफ्ट दिले. ही एक गोष्ट मला लय आवडली बरं का. कारण सरपंच म्हटल्यानंतर दिले असते, ग्रामपंचायतल्या म्हणजे त्यांच्या हाताखालच्या माणसांकडून जा म्हणले असते, पण त्यांचं मनच एवढं मोठं आणि एवढं चांगलं आहे ना बिचाऱ्यांचं. स्वतःहून घरोघर पत्रिका आणि गिफ्ट वाटले बरं का त्यांनी. एवढ्या चांगल्या मनाच्या माणसांचं आहे ना, खरंच मला लय भारी वाटतं बरं का. कारण नाहीतर कधी कधी असं होतं त्या ग्रामपंचायतीकडे जायला सुद्धा माणसाच्या धाकाने भीती वाटते, अशी अवस्था असते. पण तसं आता नाही. मला तर एवढं आवडलं नाही गिफ्ट, खरंच लय आवडलं. याच्यावर गणपती बाप्पा एवढे भारी बसतील ना की बस वर्षानुवर्ष हे गिफ्ट टिकवण. आणि मजबूत बी लय आहे आणि दंडम बी बरं का जास्त. असं पितळ टाईप आहे. आणि त्यांच्या मुलाचं लग्न या पत्रिकेवरतीच आहे, पत्रिकेवरती पण आहे, पिशवीवरती बरं का. म्हणजे नाव, मुलाचं नाव शुभम आहे आणि नवरीचं नाव दिव्या आहे. आणि लग्न 29/6/2024 रोजी आहे. पत्रिकेवरती ना, पत्रिकेवरती असं बरं का लग्न कुठे येते. यश लॉन्स वाकडीला आहे बरं का लग्न, वाकडीला. तर कधी पण आहे ना श्रीमंत लोकांनी, सगळ्या श्रीमंत असू गरीब असू कुठल्या बी पदावर असलेल्यांनी ना, असं गरीब श्रीमंतीचा फरक कधी ठेवला नाही पाहिजे का. गरीबाच्या मनाला श्रीमंत लोक चांगले वागले ना, तर लय मोठेपणा वाटतो, लय चांगलं वाटतं बरं का. बरं चला, बाय सगळ्यांना.